नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये. आज मी माझा पहिला व्लॉग शूट करत आहे. व्लॉग शूट करताना मोबाईलचा वापर करतो आहे, त्याच्यामुळे थोडीशी कॅमेऱ्याची क्वालिटी खराब आहे. तर आजचा विषय आहे आपला बेसिक, आपली गाडी व्हीस्टॉम SX, त्याबद्दलच आज बोलणार आहे. जास्त काय नाही. सध्या व्हीस्टॉम बऱ्याच चर्चेत आहे. हे कशामुळे मला कळत नाही, पण आज वापरल्यानंतर 7-8 महिने वापरल्यानंतर समजतं की बाबा गाडीमध्ये जास्त फीचर्स नाहीत किंवा काय नाही, पण गाडी वापरायला खूप छान आहे. एकदम रिलायबल, एकदम स्टॅबिलिटी खूप छान, कंट्रोल, मायलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं इंजिन आणि गाडीमध्ये लिटरली एकदम कमी व्हायब्रेशन आहे. म्हणजे व्हायब्रेशन नाहीच्या बरोबरच आहे असं म्हणता येईल. सस्पेन्शनचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि बरेच काही आणखी फीचर त्याच्यामध्ये कंपनीने इन्क्लूड केले पाहिजेत फ्युचरमध्ये, अशी अपेक्षा आहे. बाकी तुम्ही गाडी 100-110 या स्पीडला क्रूज केली तरी तुम्हाला व्हायब्रेशन काही जाणवणार नाही. खरंच कंट्रोल खूप छान आहे गाडीत. आता सध्या माझा पहिला ब्लॉग आपण रात्रीच्या वेळी शूट करत आहे. मला सुचत नव्हतं, तरी पण मी आज म्हटलं ट्राय करून बघावा. ट्राय करता करता केलेला आहे प्रयत्न कसा वाटला आहे नक्की सांगा. पहिला ब्लॉग शूट करायला आलेलो आहे आरेमध्ये. म्हटलं आता मोकळा रस्ता आपल्याला यावेळेला कुठला मिळणार, म्हणून आपण इथं बसलो. तर बाबा बऱ्याच गाड्या, हा समोरचा ओलावाला, त्याच्यामध्ये ओलावाल्यांचं तर काय सांगावं, त्यांची तर अजबच कहाणी असते. मोबाईलमध्ये बघत बघत एक डोळा मोबाईल आणि एक डोळा समोर, अशी त्यांची कहाणी. एवढी मल्टीटास्किंग त्यांना कशी जमते त्यांनाच माहिती. इंजिनचं परफॉर्मन्स, मायलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं गाडीचं मेंटेनन्स देखील मित्रांनो फारच कमी आहे. फारच कमी आहे मेंटेनन्स. आता रस्त्याने जाता जाता या ठिकाणी मला काही माणसं उभी दिसली. त्यांचं काय काय हरवलेलं आहे या ठिकाणी मला समजत नाही. त्या रात्रीच्या अंधारात, हे बघा, ही दोघं इथे काय शोधतात काय समजत नाही. अंधाराकडे तोड करून काहीतरी शोधत होते. असू द्या, तो त्यांचा विषय. पण आज शूट करताना असं वाटतंय की बाबा आपल्याकडे एक चांगला कॅमेऱ्याची गरज आहे. तरी आज मी मोबाईल यूज करतो आहे OnePlus Nord. आमच्या अर्धांगिनीने आम्हाला ह्याच्यामध्ये शूट करा म्हणून आम्हाला सजेशन दिलं आणि त्या मानाने चांगली क्लॅरिटी आहे. या ठिकाणी येण्याचं कारण आहे की या ठिकाणी खरंच थोडंसं तुम्हाला रिलॅक्स फील करायचं असेल तर आपली गाडी काढा, या ठिकाणी या. खूप छान वातावरण आहे, थंड आहे आणि एका ठिकाणी तुम्ही बसून तुम्हाला खरं रिलॅक्स फील होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही असं कुठल्या तरी घाटामध्ये फिरताय असं फील होईल. अजून एक विषय मित्रांनो विस्टॉमचा असा आहे की तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीची जी स्टॉक लाईट आहे कंपनी फिटेड, तिचा फोकस खूपच छान आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबा लाईट कमी आहे, आपल्याला एक्स्ट्रा लाईटची गरज लागते, याच्यामध्ये आपल्याला फोकस अजून चांगला दिला असता तर बरं झालं असतं. पण मी आता हाय बीमवर गाडी चालवतो आहे, त्याच्यामुळे मला काय जास्त फोकसची गरज वाटते
किंवा एक्स्ट्रा फोकसची गरज आहे किंवा लाईटची गरज आहे असं मला वाटत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? बघा समोर आपले हाय बीम मारल्यानंतर समोर किती उजेड पडतो आणि किती लांबपर्यंत पडतो आहे बघा. समोर येणारी गाडीला सुद्धा त्याचा त्रास होतो. धन्यवाद मित्रांनो, तुमचं देखील मत कळवा. आता मी या ठिकाणी बघा गाडी लीन करणार आहे. तुम्ही बघू शकता, केली होती, तुम्ही बघू शकता गाडीचा कंट्रोल खूप छान होता. पण अशा ठिकाणी गाडी पळवण्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या एका नॉर्मल स्पीडला गाडीचा प्रवास टू व्हीलरचा एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं.